नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र CET सेलनं या शैक्षणिक वर्षापासून MST CET 2026 PCM गट आणि PCB गटाची परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याचं निश्चित केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट पूर्ण केलेला आहे. ती परीक्षा झालेली आहे आणि सेकंड अटेम्प्ट हा 21 मे 2026ला PCM गटासाठी संपत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी एक नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध केलं होतं की MST CET 2026 PCB गट फर्स्ट अटेम्प्ट ज्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्यांच्यासाठी आन्सर की रिलीज केली जाणार आहे आणि ती आन्सर की रिलीज केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आणि त्यांनी सोडवलेली प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आणि आन्सर की म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे हे विद्यार्थ्यांना 13 मे ते 15 मे या दरम्यान पाहायला मिळालं. त्याप्रमाणे जर त्या प्रश्नासंदर्भामध्ये, ऑप्शन संदर्भामध्ये जर काही विद्यार्थ्यांना चुकीचं वाटत असेल, शंका असेल, तर पुराव्यानिशी ते ग्रीव्हन्स आक्षेप घेऊन तो नोंदवायचा आहे. प्रत्येक आक्षेपाला ₹1000 फी अशा पद्धतीनं ती असणारी आहे. हे PCB फर्स्ट अटेम्प्टसाठी त्यांनी ही प्रोसेस पूर्ण केली. आता PCM गट जो असणारा आहे की ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट दिलेला आहे ते विद्यार्थी खऱ्या अर्थानं प्रतीक्षेमध्ये आहेत. CET सेलनं तेही रिलीज केली असते आन्सर की, परंतु सेकंड अटेम्प्ट PCM गट 21 मेपर्यंत चालू आहे आणि त्यामुळं कदाचित PCM गट ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट दिलेला आहे त्यांच्यासाठी क्वेश्चन पेपर, स्टुडंट रिस्पॉन्स, आन्सर की आणि हे सगळं तपासून झाल्यानंतर आक्षेप नोंदवणं हा जो कालावधी असणार आहे त्याच्या तारखा साधारणपणे 22 मे, 23 मे आणि 24 मे अशा दरम्यान हे ग्रीव्हन्ससाठी 3 दिवस उपलब्ध केले जातील आणि त्या काळामध्ये PCM गट फर्स्ट अटेम्प्टच्या विद्यार्थ्यांनी किती मार्क्स आपणाला त्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये मिळालेले आहेत ते आपण तपासून बघू शकता. करेक्ट आन्सर आहेत का, चुकीचे वाटत आहेत का, काही शंका असेल तर आपण आक्षेप त्या अनुषंगानं नोंदवू शकता. प्रत्येक आक्षेपाला ₹1000 आहे, ते आपण विसरायचं नाही. त्यामुळं PCM गट MST CET 2026 PCM गट फर्स्ट अटेम्प्ट या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपेल अशी एक मनामध्ये शंका येते किंवा असं मला वाटतं आणि ती तारीख लवकरच CET सेलकडून जाहीर केली जाणार आणि 22 तारखेपासून 22, 23, 24 या 3 दिवसामध्ये तुम्हाला आक्षेप नोंदवायला 100% सांगतील असं मला एक मनापासून वाटतं आहे. तर मला वाटतं आपण प्रतीक्षा करूया आणि जर आन्सर की रिलीज झाली तर लगेच त्या पद्धतीनं तपासणी करून आक्षेप आपण नोंदवू शकता. मला वाटतं हे आपल्याला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.